यावेळी आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. हे देवा, माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासून मी तुझा धावा करीतो. जो मला कडक दुर्गम आहे त्यावर मला ने, कारण तू माझा आश्रय. वैऱ्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन. मी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करित्या आमच्या जीवन दे बापा. या सुंदर सकाळी आणि तुझ्या या प्रभुवारी दे बापा, आम्ही तुला प्रार्थितो, तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती आणि आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करीतो. याकरिताच की देव बापा, या पृथ्वी तलावर तूच आमचा एक जिवंत असा परमेश्वर आहेस. गेल्या संपूर्ण आठवडाभर प्रभू देव बापा तू आम्हाबरोबर राहिलास, तू आम्हाला चाडविलस, तू आम्हाला वाढविलस. अनेक प्रकारची कृपादानं प्रभू तू आम्हाला देऊ केलीस. रोज रोज नवीन दिवस देऊ केलास आणि नव्यानं प्रभू परमेश्वरा हा प्रभुवार तुझं गुणगौरव गाण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी प्रभू तू देऊ केलेला आहेस. यावेळेला आम्ही सर्वजण या ऑनलाईन सेवेद्वारे तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची भक्ती प्रभू तू आपल्या पवित्र हातामध्ये घे, ज्या तुझ्या गीताद्वारे, ज्या शास्त्र वचनाद्वारे, वचनातील मननाद्वारे, प्रार्थनेद्वारे प्रभू देवबापा आम्ही आजची उपासना करीत आहे. दयेनं कृपेनं देवबापा ही तुला मान्य असावी असं तू कर, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करीतो. इथून पुढची सर्व भक्ती तुझ्या पवित्र हातामध्ये देऊन आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या, आमेन. परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी उपासना संगीत यामधून गीत नंबर 20, नमा परम मंगला गौरव तुला, हे गीत आम्ही गाणार आहोत आणि याचं पुढारी पण मिस्टर अनमोल उजगरे अँड फॅमिली हे करीतील. गौरव तुला परम वत्सला, घ्याऊ गाऊ पूजू माऊली, घ्याऊ गाऊ पूजू माऊली. प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परम वत्सला. जगत कारणा बापान कुठे, जगत कारणा बापान कुठे, तव वाचल्या तुला गौरव तुला परम वत्सला. जगतारणा पुत्रानुपम, जगतारणा पुत्रानुपम, तुझी कृपा निर्मला गौरव तुला परम वत्सला. जगचारणा पवित्र आत्मन, जगत चालना पवित्र आत्मन. ओ मम जीवन कला गौरव तुला परम वत्सला. अगाधवया सदा अनुभवू, अगाधवया सदा अनुभवू, तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला.
परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला स्तोत्र वाचन होईल आणि यावेळेला स्तोत्रसंहिता 95 याचं वाचन होईल. मिस्टर जालंधर यस काळे अँड फॅमिली याचं वाचन करीतील. देवाच्या उपकार स्तुतीसाठी स्तोत्रसंहिता 92 हे आपण वाचूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतुवाद्य सतार विना यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्याचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही. दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचाच विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्याला पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्या संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबननावरील गंधस्रोसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध पावतील. वृद्धाप काळातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून असे दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. परमेश्वर वाचलेल्या सर्व वचनावरती आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वाद पाठव. परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत आम्ही गाणार आहोत. उपासना संगीत यामधून गीत नंबर 45, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, हे गीत आम्ही गाणार आहोत. आणि याचं पुढारीपण मिस्टर शिलास डी काळे अँड फॅमिली हे करीतील. गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या उलई खळखळाटे, मन प्रेम रसाच्या उलई खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव ध्यास स्वर्ग मग येशू. नच तुझा दाखवी शरण तुझे आशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. कृपटी तुझी गोमटी मूर्ती बसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड किती गोड नाम तव वाटे. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा. प्रभु रूपा येशी धरून येशू नावा. प्रभु रूपा येशी धरून येशू नावा. किती गोड किती गोड नाम तव वाटे.
मन मना एक वासना तुझ्या सजावे. हे आयु येथले तुझेच देवावे. हे आयु येथले तुझेच देवावे. किती गोड किती गोड नाम तव वाटे. यावेळेला प्रेषितांचा मतांगीकार होईल आणि त्याचं पुढारीपण सिस्टर अश्विनी प्रदीप गायकवाड आणि फॅमिली हे करतील. सर्व समर जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवृत झाला, कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलातस वेळी ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर ठेवण्यात आले, जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले, जो मृत्यू लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समोर जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायस जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. यावेळेला मध्यस्थीची प्रार्थना होईल. आपल्या चर्चचे असिस्टंट पाळक रेव्हरंड सागर समुद्रे पाळक साहेब यावेळेला मध्यस्थीची प्रार्थना करीत. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझं गौरव, तुझा सन्मान करतो. आणि आजची ही सुंदरशी वेळ प्रभू, या भक्तिवारी आम्हाला तुझ्या प्रसंगी तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला देऊ केलास. आम्ही तुझा आभार मानतो. आणि आज प्रभू परमेश्वर या प्रार्थनेच्या द्वारा तुझ्यासमोर आलं असताना देवबापा आम्ही तुझा आभार मानतो की प्रभू परमेश्वरा, आम्हाला आतापर्यंत तू सांभाळलास, आमची तू काळजी घेतलास, आमच्यावरती सदैव तुझी नजर, संरक्षण तर नजर तू ठेवलीस. देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझा आभार मानतो. आणि आज प्रभू परमेश्वरा, आम्ही सांगली मंडळी प्रभू तुझं गुणगान गात असताना, तुझी भक्ती करत असताना प्रभू, या ऑनलाईन भक्तीमध्ये प्रभू परमेश्वरा, जे कुटुंब आम्ही आज या प्रार्थना समयामध्ये उपस्थित आहोत, तेव्हा अशा आम्ही सगळे प्रियजन आणि प्रभू परमेश्वर, आमच्या मंडळीचे सगळे लहान थोर आबालवृद्ध असे सगळे सभासद आम्ही तुझ्या हातावर देतो. देवा, आम्हा मंडळीला आजपर्यंत तू सांभाळलास, आमची तू काळजी घेतलास, तुझा आम्ही आभार मानतो. प्रभू परमेश्वर, आज आम्ही तुझ्याजवळ येतो आणि यावेळी प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा, ज्या मंडळीमध्ये जे प्रभू परमेश्वरा आजारी आहेत, प्रभू परमेश्वरा, प्रार्थना करतो की तू त्यांना लागणारं आरोग्य, ताकद, बल तू पुरव. आणि प्रभू परमेश्वरा, अशा लोकांना तुझ्या कृपेनं, तुझ्या दयेनं तू सहाय्य कर. आणि कोरोनाच्या ह्या काळामध्ये अनेक मोठी हानी ज्या कुटुंबामध्ये घडली की त्यांचे जवळचे, त्यांचे प्रियजन प्रभू हे जग सोडून निघून गेले. देवा, आम्ही प्रार्थना करतो की असे दुःखी परिवार देखील आम्ही तुझ्या हवाली करतो. देवा, तू त्यांना सहाय्य कर, तू त्यांना तुझी कृपा दया तू पुरव, तू त्यांना प्रभू परमेश्वर तुझ्या सांत्वनानं तू भर म्हणून तू जो प्रार्थना करतो. यावेळेस प्रार्थना करतो यासाठी की प्रभू परमेश्वरा, या दिवसामध्ये जे काही प्रभू परमेश्वरा आमच्या कुटुंबातून प्रभू परमेश्वरा जे लोक मरण पावले, जे मृत्यू पावले, जे प्रभू परमेश्वरा आपले जगातले धाव संपून तुझ्याकडे आलेत, अशा प्रियजनांची देखील आठवण करतो. देवा, तू त्यांना, त्या कुटुंबांना तू सांत्वन दे म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. यावेळेस आम्ही तुझ्या कृपेत, तुझ्या दयेत आम्ही आमची मंडळी पुढं वाटचालीसाठी तुझ्या हातावर देतो. आणि जे कोणी संकटाला सामोरे जात आहेत, जे कोणी अडचणीला सामोरे जात आहेत, देवा, प्रार्थना करतो की तू त्यांना सहाय्य कर, तुझी कृपा दया त्यांच्यावरती तू ठेव. यावेळेस प्रार्थना करतो की जे काय महापुरामुळं झालेलं जे नुकसान आहे, जे लोक प्रभू संकटाला तोंड देत आहेत, देवा, त्या लोकांना देखील तुझ्या कृपेत, तुझ्या दयेत तू सहाय्य कर. आणि त्यांना प्रभू पुन्हा उभार येण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मदत कर म्हणून तुझ्याजवळ आम्ही प्रार्थना करतो. देवा, मी यावेळेस प्रार्थना करतो की आमच्या संपूर्ण सांगली शहरचं प्रभू जे महानगरपालिका आहे, जे प्रशासन आहे, ज्या प्रभू परमेश्वर जे आमदार, जे खासदार आहेत, असं सगळे आम्ही तुझ्या हातावर देतो. या जिल्ह्याचं ते प्रभू नेतृत्व करत असणार, पालकत्व करत असणार, देवा, तू त्यांना देखील ज्ञान, बुद्धी, चातुर्य तू दे. आणि त्यांच्याकडून या
प्रभू परमेश्वर जिल्ह्याचं संगोपन करत असताना तू त्यांना सहाय्य तू कर. जे मोठे महापुरामुळे देखील झालेलं मोठं नुकसान आहे त्यामध्ये प्रभू परमेश्वरा या जिल्ह्याचं पुन्हा नियोजनबद्ध प्रभू काम करत असताना देवा तुझी कृपा त्यांच्यावरती तू ठेव म्हणून तुझं प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो की आमच्या प्रभू परमेश्वर आमचं जी मंडळी या मंडळीतील प्रभू सर्व जे वडील वर्ग आहे त्या सगळ्यांना आम्ही तुझ्या हातावर देतो आणि प्रार्थना करतो की जे प्रभू परमेश्वरा या दिवसामध्ये आमचे प्रिय पाळक साहेब यांना देखील लागणारं तू आरोग्य बल तू दे, ज्ञानबुद्धी चातुर्य तू दे म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. यावेळेस आम्ही आमचं लहान लेकरं आणि महिला मंडळ संडे स्कूल सगळं आम्ही तुझ्या हातावर देतो. देवा तुझ्या कृपेत तुझ्या दयेत ही अंग देखील तू आशीर्वादित करावीस म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. आम्ही यावेळेस प्रार्थना करतो की आमचं संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तालुके आम्ही तुझ्या हातावर देतो. देवा सगळ्यांच्यावरती तुझी कृपा राहू दे आणि आमचं प्रभू जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ते सगळ्यांना तुझ्या कृपेत तुझ्या दयेत तू चालव म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. या दिवसामध्ये जे कोरोनानं आणि जागोजागी अतिवृष्टीमुळे झालेले जे मोठे प्रभू परमेश्वर जे मोठे समस्या निर्माण झालेत देवा त्यामध्ये देखील तुझ्या कृपेत तुझ्या दयेत सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी तू सहाय्य कर म्हणून आम्ही तुझ्याजवळ यावेळेस प्रार्थना करतो. तुझ्याजवळ आम्ही विनंती करतो आणि यावेळेस आम्ही प्रार्थनेत प्रभू तुझं मागतो की जिथं जिथं मोठी हानी झाले देवा तिथं पुन्हा एकदा चांगली उभारी येऊ दे, चांगलं प्रभू तिथलं नियोजन तिथलं प्रशासनाच्या द्वारा घडू दे म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. यास आम्ही आमचं कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या सर्व मंडळा पाळक सुवार्थिक आम्ही तुझ्या हातावर देतो. सगळ्यांना देवा तुझ्या दयेत तुझ्या कृपेत तू सहाय्य कर म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. आणि काउन्सिलच्या समोर असणारा सर्व त्यांचा कार्यभार तू प्रभू परमेश्वर आशीर्वादित कर आणि तू त्यांना ज्ञानबुद्धी चातुर्य पुरवावेस म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की आमचा पूर्ण देश आणि देशातील सर्व घटक राज्य आम्ही तुझ्या हवाली करतो. देवा सर्व देशावरती तुझी दया असू दे, तुझी कृपा असू दे आणि आमचे पंतप्रधान आणि त्यांचं सर्व जे खासदार आमदार आहेत अशा सगळ्यांना तुझ्या दयेत तुझ्या कृपेत प्रभू परमेश्वर देशाचं नेतृत्व करत असताना तू त्यांना देखील ज्ञान बुद्धी तू पुरव आणि सर्व जे काही घडू नयेत अशा घटना आज देशामध्ये घडत असताना देवा आम्ही प्रार्थना करतो की तुझं नियंत्रण आमच्या या देशावरती असू दे म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो. देवा तुझी कृपा तुझी दया आमच्या देशावरती असू दे म्हणून आम्ही तुझं विनंती करतो. आम्ही प्रार्थना करतो यावेळी की जो संदेश पाळक साहेबांच्या कडून आज आम्ही ऐकणार आहोत तो संदेश वचने देखील तू आशीर्वादित कर म्हणून आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करतो. देवा तू आमची प्रार्थना ऐकतोस म्हणून आम्ही तुझा आभार मानतो आणि उत्तर देतोस. आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव सर्व मान महिमा तुला देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो एक देवा आमेन. यावेळेला नोटीस होईल. आपल्या चर्चचे सेक्रेटरी मिस्टर शरद के कुरणे यावेळेला नोटीस देतील. परमेश्वर स्तुती असो. आजच्या ऑनलाईन भक्ती प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, सहभागी झालात. तसे इतर चर्चचे सभासद देखील सहभागी झालेत. या सर्वांचे मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहेत. करोना व्हायरस अजून गेलेला नाही, प्रमाण कमी आहे, तरी पण अजून आपली मंदिरे बंदच आहेत. आणि ह्यासाठी जोपर्यंत मंदिर उघडत नाहीत तोपर्यंत अशाच तऱ्हेनं आपण या ऑनलाईनद्वारे भक्ती प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया, आध्यात्मिक अन्न प्राप्त करून घेऊया आणि देवाचं गौरव करूया. मंदिरं लवकरच उघडावीत म्हणून सदोदित आपण सर्वजण प्रार्थनेत राहूया. पुन्हा पुन्हा त्याचं गौरव करूया, आभार मानूया अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. आजच्या भक्ती प्रार्थनेमध्ये ज्या 7 ते 8 कुटुंबांनी प्रत्यक्षपणे सहभागिता दिली त्या सर्व कुटुंबाची मी आभार मानत आहे. ज्या सभासदांना ऑनलाईनद्वारे बँकेत दान जमा करायचे आहे त्यांच्यासाठी बँकेचे डिटेल्स ग्रुपवर आम्ही पुन्हा पुन्हा पाठवत आहोत. आपण दान जमा करावं आणि दान जमा केल्यानंतर
जाण्याचे रिसिप्टचे फोटो किंवा डिटेल्स माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण पाठवू शकता आणि सहकार्य करू शकता. आम्ही चॅनलचे पास्टर आत्माराम शेलार, त्यांचे सहकारी मिस्टर संग्राम हे देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करत आहेत. याबद्दल मंडळीतर्फे मी त्यांचे आभार मानत आहे. दान आजच्या या भक्तिप्रसंगी डॉक्टर चंद्रास एस कुर्णे यांनी उपकार दान 3,000 रुपये दिलेले आहे. बाळकसाहेब या दानावर आशीर्वाद मागतील. धन्यवाद. दानार्पणावरती आशीर्वाद मागूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करित्या देवबापा, आम्ही तुला या वेळेला पुन्हा एकदा आम्ही तुला प्रार्थितो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो याकरिताच की देवबापा आजच्या या उपासनेमध्ये आम्ही आमचं अर्पण घेऊन तुझ्या पवित्र चरणाजवळ आलेलो आहोत. जे देवबापा जे आम्हाजवळ आहे ते केवळ आणि केवळ तुझ्या कृपेद्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्यातील काहीच अर्पण रूपानं आम्ही अर्पिलेलं आहे. हे अर्पण तू आशीर्वादित करे. अर्पणाच्याद्वारे तुझ्या राजाची वाढ अधिक व्हावी असं तू दयेनं आणि कृपेनं कर. हे सर्व अर्पण प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ वेगळं करीत आहोत. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आपल्यासमोर आहे, नव्या करारामधून प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय 26 ते 40 ही वचने आजच्या मननासाठी आहेत. सर्वप्रथम आपण ती ऐकूया. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथातून बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्याशिवाय मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल? कारण त्याचा जीव पृथ्वी तलावरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिपाने बोलण्यास प्रारंभ केला. या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवट्याजवळ आले. तेव्हा षंड म्हणाला, पहा, हे पाणी आहे, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? फिलिपाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप व षंड असे दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येतपर्यंत त्याला वाटेत जी गावे लागली. त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. परमेश्वर देवबाप वाचलेली वचने आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची अशी करो. त्याच्या नावाला युगानुयुग गौरव असो. वचनाकडं जाण्यापूर्वी देवाचं सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करित्या देवबापा, पुन्हा एकदा आम्ही तुला प्रार्थितो. देवबापा, यावेळेला तुझ्या पवित्र वचनावर चिंतन आणि मनन करीत असताना प्रभू, माझ्या तोंडचे शब्द आणि आम्हा सर्वांच्या मनचे विचार
देवबापा तुला मान्य असावेत असं तू दयेनं आणि कृपेनं कर. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभूमध्ये मी आपल्या सर्वांचं देवाच्या पवित्र वचनाकरिता स्वागत करीतो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो याकरिताच की पुन्हा एकदा आजच्या प्रभुवारी प्रभूनं तुम्हाला आणि मला या ऑनलाईन सेवेद्वारे एकत्रित केलेलं आहे आणि एकत्रित येऊन आम्ही देवाचं गौरव करीत आहोत. प्रिय बंधू भगिनीनो, जो शास्त्र भाग आजच्या मननासाठी आहे प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय आणि यामधून 26 ते 40 ही वचने आजच्या मननासाठी आहेत. या वचनाकडं जात असताना आम्ही पाहतो की फिलिप व हबशीशंड यांच्या संबंधी आम्ही या वचनामधून पाहणार आहोत. या शास्त्र भागामध्ये आम्हाला आत्म्याचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं. आत्मा काय आहे? 29व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. हबशीशंड हा रथामधून निघालेला होता आणि त्यावेळेला फिलिपाला आत्म्यानं सांगितलेलं आहे की जा आणि त्याचा रथ गाठ. देव आत्मा आहे. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. देवाची उपासना जी आहे ती आम्ही आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे, कारण आत्मा आत्म्याशी बोलणारा आहे. आम्ही पाहतो की मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, जे आत्म्याचे दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आत्म्यातनं दीन असणं पाहिजे, कारण आत्मा हा जिवंत असा आहे. योहान याचा 6वा अध्याय आणि 63व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आत्मा जो आहे तो जिवंत आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. आत्मा आणि जीवन अशी आहेत आणि म्हणून आत्म्याचं कार्य आम्हाला या ठिकाणी आत्म्यानं फिलिपाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. हबशीशंडाला जाऊन भेटण्यासाठी, त्याला वचनाचा उलगडा करण्यासाठी यामध्ये सांगितलेलं आहे. योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल. आम्हाला आत्मा सत्यामध्ये नेणार आहे, तो सत्याचा आत्मा आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की पितात म्हणतो की दुसरा कैवारी सत्याचा आत्मा येईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सर्वदा असावे. सत्याचा कैवारी आत्मा असं म्हटलेलं आहे. सत्याचा कैवारी दुसरा आत्मा तुम्हाबरोबर येईल आणि तो तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहील, असं या ठिकाणी आम्हाला पाहायला. हबशीशंड जो आहे तो मोठा अधिकारी असा होता. लोकांची राणी कांदके याचा तो मोठा अधिकारी होता. आणि तो कुठं होता तर आजच्या इथिओपिया जो देश आहे, तो प्राचीन राज्य, या ठिकाणी कुश जे आजचे सुदान ज्याला संबोधलं जातं, तिथं तो मोठा अधिकारी होता. त्याच्या हाती मोठं भांडार होतं आणि तो येरुशलेमेमध्ये उपासनेसाठी गेलेला होता आणि तिथून तो आपल्या रथामधून तो परत आपल्या घरी जाण्यासाठी येत होता. येरुशलेमेवरून उपासना संपवून तो चालत होता आणि त्या रथामधून तो येत असताना तो यशायाचा ग्रंथ वाचत होता. त्यावेळच्या प्रथेनुसार
जर ग्रंथ वाचायचे होते तर मोठ्यानं वाचायचे, अशा प्रथा त्यावेळेला होता. आणि तो मोठ्यानं वाचत होता. आणि तो काय वाचत होता तर यशया याचा 53वा अध्याय तो वाचत होता. आणि त्याला उलगडा होत नव्हता. आणि म्हणून आत्म्यानं फिलिपाला त्याच्याकडे पाठविलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जाऊन त्याचा उलगडा कर. यावेळेला आत्म्याला हबशी शंडाची जी तळमळ होती, त्याला वाटत होतं की मला याचा अर्थ समजावून कोणीतरी सांगणारं पाहिजे. आणि यावेळेला प्रभूचा जो दूत होता फिलिपाला त्यानं पाठविलं. आणि त्यावेळेला फिलिप काय केला तर फिलिप त्याच्या रथाच्या मागे धावत होता. आणि तो हबशी शंडाला म्हणत होता की तुला जे वाचतो आहेस ते समजतं आहे का. त्यानं प्रश्न विचारलेला आहे फिलिपानं. हबशी शंडानं म्हटलेलं आहे की मार्ग दाखविल्याशिवाय मला कसं समजणार. आणि हबशी शंडानं यावेळेला रथामध्ये फिलिपाला बसण्यासाठी आपल्या बाजूला घेतलं. आणि त्यावेळेला जे वचन आहे त्या वचनामध्ये 32वं वचन आहे, तो शास्त्रलेख वाचत होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले. आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही. कोकराचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ते केस कातरत असताना ते गप्प उभा राहतं. आणि अशा प्रकारे तो गप्प उभा राहिला. प्रभू येशू ख्रिस्त गप्प उभा राहिला. परंतु याचा उलगडा हबशी शंडाला झालेला नव्हता. आणि त्याचा उलगडा होण्यासाठी त्याच्या अंतःकरणामधून त्याच्या आत्म्यामधून एक तळमळ होती. आणि त्यामुळं आत्म्यानं फिलिपाला हबशी शंडाकडं पाठविलेला आहे. पुढे 33व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून गेला. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं. आणि ते कशासाठी तर मानवाच्या पातकासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र असं रक्त, पवित्र यासाठीच की प्रभू येशू ख्रिस्तांच्या हातून कुठलंही पाप झालेलं नव्हतं. त्याचं रक्त पवित्र असं होतं. ते पवित्र रक्त मानवाच्या पापासाठी सांडलं गेलेलं होतं. आणि याचा उलगडा हबशी शंडानी केलेला आम्हाला याविषयी या ठिकाणी पाहायला मिळतं. तेव्हा 35व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, फिलिपाने बोलण्यास प्रारंभ केला. या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयी सुवार्थ सांगितली. येशूचं कार्य आणि सुवार्ता ही सर्व फिलिपानं हबशी शंडाला सांगितले. आणि हबशी शंडानं देखील विनंती केली की कृपा करून मला याचा उलगडा करा. यशया याचा 53वा अध्याय जो हबशी शंड वाचत होता आणि त्या अध्यायामध्ये देखील हीच वचनं आम्हाला पाहायला मिळतात. 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलेलो आहे. आम्ही प्रत्येकाने आपला मार्ग धरलेला आहे. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याच्यावर म्हणजेच त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर लादले. आणि पुढं म्हटलेलं आहे की त्याचे हाल करून सोडले. परंतु असं असताना सुद्धा त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. 7व्या वचनामध्ये यशया 53:7 म्हटलेलं आहे, त्यानं आपलं तोंड उघडलं नाही.
प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं तोंड उघडलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं हे सर्व सहन केलं, परंतु याचा उलगडा अभिषिषंडाला होत नव्हता. तो फिलिपानं केलेला आम्हाला पाहायला मिळते. पुढे जाऊन आम्ही पाहतो 4थ्या वचनामध्ये, 53वा अध्याय 4थ्या वचना, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले, त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं आमचे व्याधी, आमचे क्लेश आपल्यावर घेतले असं म्हटलेलं आहे. आणि तो स्वतः पापी नसताना देखील त्यानं आपलं पवित्र रक्त मानवाच्या पापासाठी वाहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पुढे 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. यशाया संदेष्टा या 5व्या वचनामध्ये म्हणतात, आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला आणि आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा दिला. त्याच्या शिक्षेपासून, त्याच्या वधस्तंभावर जाण्यानं, त्याच्या वधस्तंभावर मृत्यूनं आम्हाला पाहायला मिळते की आम्हाला त्याची शांती आम्हाला मिळाली. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. ख्रिस्ताला जे फटके बसले त्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. अशा प्रकारे यशाया संदेष्टा या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. आणि त्याचा उलगडा या ठिकाणी अभिषिषंड करताना आम्हाला, फिलिप करताना आम्हाला पाहायला मिळतं. 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यास गणू दिले. तो अपराधी नव्हता, त्यानं कोणत्याही प्रकारे पाप केलेलं नव्हतं. असं असताना सुद्धा त्यानं आपणास स्वतःच अपराध्यास गणून दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले, पुष्कळ लोकांचे बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यासाठी मध्यस्थी केली. आजही प्रभू येशू ख्रिस्त मानव आणि देव याच्यामध्ये मध्यस्थ आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यानं सर्व अपराध जे आहेत ते आपल्यावर घेतलं आणि आमच्या पातकासाठी त्यानं, बहुतांच्या पातकासाठी त्यानं आपलं रक्त पवित्र असं रक्त वधस्तंभावर सांडलं. आणि याचा खुलासा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की फिलिप अभिषिषंडाला या रथात बसून करीत आहे. पुढे आम्ही पाहतो की काही वेळामध्येच या रथामधून ते दोघं प्रवास करत असताना, अशा प्रकारची चर्चा करीत असताना, फिलिप यावेळेला हे समजावून सांगत असताना, यशायाचा 53वा अध्याय यावेळेला अभिषिषंड या ठिकाणी मोठ्यानं वाचत होता. आणि त्याचा उलगडा या ठिकाणी झाल्यानंतर 36 आणि 37 या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग वाटेने जात असता ते पाणवट्याजवळ आले. त्या शंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. यावेळेला अभिषिषंड त्याला विचारत आहे फिलिपाला की मला बाप्तिस्मा घेण्यासाठी काही हरकत आहे का. आणि त्यावेळेला त्याचा खुलासा फिलिप करत आहे. फिलिप म्हणतो, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. काय विश्वास धरता? या ठिकाणी विश्वास सांगितलेला येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. जर तू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा जर विश्वास धरत असशील तर तुला बाप्तिस्मा घेण्यास काहीही हरकत नाही. आणि त्यानं अभिषिषंडानं स्वतः कबूल केलं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले. फिलिप व शंड हे दोघेही पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. फिलिपानं अभिषिषंडाला या प्रवासामध्येच रथ थांबवून बाप्तिस्मा दिल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. अगदी
ही क्रिया आम्हाला पाहायला माहिती किती जलद आहे, किती मोठा विश्वास आम्हाला या ठिकाणी हबशी षंडाचा पाहायला मिळतो. त्याच या वचनाचा ज्या वेळेला उलगडा होतो आणि त्यावेळेला या ठिकाणी तो बाप्तिस्मा घेण्यासाठी तो तयार आहे आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढे जाऊन आम्ही आत्म्याच्या कार्याविषयी 39व्या वचनामध्ये आम्ही पाहणार. मग पाण्यातून ते वर आले बाप्तिस्मा करत असताना. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत गेला. फिलिपाला आत्म्यानं उचलून घेऊन गेला, आत्मा घेऊन गेला असं म्हटलेलं आहे. आणि षंड जो आहे, हबशी षंड जो आहे, तो आपल्या वाटेने हर्ष करीत गेला. त्याला आनंद झाला. असा आनंद होणं हे अत्यंत गरजेचं आहे. येशूची आमची ओळख होणं गरजेचं आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास प्रत्येकानं धरणं गरजेचं आहे. आणि आम्ही देवाच्या मार्गामध्ये चालणं हे किती महत्त्वाचं. वेळ न गमावता तो म्हणतो की पाणी आहे या ठिकाणी, आणि मग तुम्ही मला बाप्तिस्मा देता येईल का? आणि त्यावेळेला पुन्हा एकदा मी त्याचा उल्लेख करतो की यावेळेला येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा जर मी तो विश्वास धरत असेल तर बाप्तिस्मा देण्यामध्ये काहीही हरकत नाही. आणि या ठिकाणी फिलिपाला आत्म्यानं उचलून घेतलेलं 39व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ताबडतोब या ठिकाणी क्रिया जी आहे ती अतिशय ताबडतोब झालेली आम्हाला, लगेचच झालेली आम्हाला पाहायला मिळते. आणखी आम्ही प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय यामध्ये देखील आम्ही असंच एक उदाहरण आम्ही पाहणार आहोत की नीट नावाच्या रस्त्यावर देवानं शाऊलाला दर्शन दिलं. त्याच्या पुढे प्रकाश चमकला. आपल्या सर्वांना या माहिती आहे, थोडक्यात मी आपल्याला सांगतो. आणि मग प्रभू म्हटला, प्रभूची वाणी झाली आणि नीट नावाच्या प्रकाश चमकला, शाऊला शाऊला तू माझा छळ का करीतोस? आणि मग शाऊल म्हणतो की प्रभू तू कोण आहेस? आणि तो म्हणतो की ज्याचा तू छळ करीत आहेस तोच मी आहे. त्यानंतर या प्रकाशामुळं 3 दिवसपर्यंत शाऊलाला दिसेनासे झाले आणि शाऊलानं देखील मान्य केलं की तो देवाचा पुत्र आहे. ही घोषणा करीत तो गेला. आणि या ठिकाणी 9वा अध्याय आणि 18व्या वचनाकडे आपण जाऊया. आणि यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. पावलानं देखील, पावलाला ज्या वेळेला प्रभूनं दृष्टांत दिला त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळतं की त्यानं देखील उठून बाप्तिस्मा लगेचच, वेळ न गमावता. आम्हाला देखील, आम्ही अनेक वर्षाचे ख्रिस्ती आहोत, आम्ही वेळ न गमावता देवाकडं जाणं, त्याची आराधना करणं, त्याची स्तुती करणं, त्याच्या वचनामध्ये राहणं, त्याच्या वचनामध्ये हर्ष करणं. या ठिकाणी आम्ही पाहतो की हबशी षंडाला की तो हर्ष करीत गेला आपल्या घरी. तो बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्याला या वचनाचा उलगडा झाल्यानंतर हर्ष करीत गेला. आणि त्याचप्रमाणे आम्ही शाऊलाला देखील पाहतो की शाऊलानं देखील उठून वेळ न गमावता त्यानं बाप्तिस्मा घेतला. हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. हबशी षंड जो होता याला ख्रिस्ताबद्दल जाणून घेण्याची जी ओढ त्याच्या आत्म्यामध्ये होती ती अतिशय तो आत्म्यानं विव्हळासा झालेला होता. त्याला कधी एकदा मला याचा परिचय होईल, कधी एकदा हे वचनं मला समजतील अशी एक उत्कंठ इच्छा त्याच्या आत्म्यामध्ये निर्माण झालेली होती. आणि पुढे म्हटले, माशा ठाई स्थिर स्तोत्रसंहिता 51 यामध्ये आम्ही पाहतो,
10, 11 आणि 17 ही 3 वचनं आम्ही स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो, आत्म्याविषयी सांगत आहे, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल असं म्हटलेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. स्थिर आत्म्यानं आम्ही स्थिर असलं पाहिजे, देवाच्या मार्गामध्ये आम्ही चाललं पाहिजे, आत्म्यानं आणि खरेपणानं देवाची आम्ही भक्ती केली पाहिजे. 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. स्तोत्रकर्ता दावीद स्तोत्रकर्ता परमेश्वराला विनंती करीत आहे की तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नको आणि माझ्यामधून तुझा पवित्र आत्मा जो आहे तो काढून घेऊ नकोस असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही पुढे जाऊन पाहतो 17व्या वचनात, देवाचे यज्ञ म्हणजे भक्त आत्मा, हे देवा भग्न व अनुतृप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. आमचं हृदय जे आहे ते भग्न व अनुतृप्त हृदय जे आहे असं हृदय असणं गरजेचं आहे. कारण या वचनामध्ये म्हटलेलं आहे, भग्न व अनुतृप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. जो आत्मा आहे तो आत्मा हा आत्म्याशी बोलत असतो. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणाने केली पाहिजे. सुरुवातीलाच मी म्हटलेलं आहे, म्हणून मानवाच्या आत्म्यातील बाबी ह्या परमेश्वराला समजतात आणि म्हणून आमचा आत्मा जो आहे तो आमचा आत्मा हा आम्ही पवित्र ठेवणं गरजेचं आहे. योहान याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये येशू म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. फार सुंदर वचन आहे या ठिकाणी. पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्म घेतल्यापासून देवाच्या राज्यात आम्हाला प्रवेश नाही आणि म्हणून आत्मा अत्यंत महत्त्वाचा. ज्या आत्म्याचे दीन ते धन्य म्हटलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देखील धन्य म्हटलेलं आहे, ते देवाला पाहतील. मत्ते 5:8, मत्ते 5:3 जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहिजे. आमचं अंतःकरण हे शुद्ध असणं गरजेचं आहे. आमचं अंतःकरण आम्ही आत्म्या वाचून आत्म्यानं जन्म घेतल्या वाचून आम्ही देवाच्या राज्यात कधीही प्रवेश करू शकत नाही आणि म्हणून या आत्म्यानं फिलिपाला हबशीषंडाकडे पाठविलं आणि हबशीषंडाला देवाच्या वचनाचा उलगडा फिलिपानं केला आणि त्यानंतर त्यानं बाप्तिस्मा घेतला. हे आम्हाला पाहायला मिळतं. पुढे जाऊन आम्ही शेवटी आम्ही पाहणार आहोत, स्तेफनाला ज्या वेळेला दगडमार झाली तेव्हा स्तेफन प्रभूचा दावा करीत म्हणाला. स्तेफन हा पहिला रक्तसाक्षी असं समजला जातो. स्तेफन हा प्रभूचा दावा करीत म्हणाला, हे प्रभू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. या ठिकाणी स्तेफन सुद्धा प्रभूला विनंती करीत आहे की माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि म्हणून आम्ही प्रत्येकानं आत्म्यानं आणि खरेपणानं प्रभूची सेवा करणं गरजेचं आहे. आमचं अंतःकरण हे शुद्ध असणं. आमचा आत्मा हा देव आत्मा आहे. आत्मा आत्म्याशी बोलत आहे आणि म्हणून आमचा आत्मा जो आहे तो शुद्ध असणं गरजेचं आहे. देवाच्या मार्गामध्ये आम्ही चालणं अत्यंत गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाच्या मार्गामध्ये चालू आहे. देवाच्या वचनाचा उलगडा आम्हाला कशा प्रकारे होईल यासाठी आमची तळमळ असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाबरोबर बरहुकूम आम्ही चालूया, त्याच्या मार्गामध्ये आम्ही राहूया, त्याच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. कठीण अशा काळामधून, या लॉकडाऊनच्या या टप्प्यामधून आम्ही मार्गक्रमण करीत असताना अधिक वेळ आम्ही आमच्या प्रिय प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये घालूया. वचनाचा उलगडा आम्हाला ज्या ज्यावेळी होत नाही त्यावेळी आम्ही देवाकडं मागूया प्रार्थनेद्वारे. निश्चित अर्थानं देव आमच्यासाठी त्याच्या वचनाचा उलगडा केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि तुम्हाला आणि मला या दिवसामधून मार्गक्रमण करण्यासाठी विशेष प्रकारे सहाय्य करो. त्याच्या नावाला युगानुयुग
गौरव असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, तुझ्या सुंदर अशा वचनाबद्दल प्रभू मान महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. देवबापा, आत्म्याविषयी यावेळेला आम्ही पाहिलं की प्रभू परमेश्वरा, आत्म्यानं तू आपला सेवक फिलिप याला प्रभू हबशी शंडाकडे पाठविलंस आणि तुझ्या वचनाचा उलगडा देवबापा त्याला झाला. यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबापा, या दिवसामधून आम्ही मार्गक्रमण करीत असताना तुझ्या वचनामध्ये आम्ही राहावं. तुझ्या वचनाचा उलगडा जर आम्हाला होत नसेल तर आम्ही तुझकडे प्रार्थना करावी. तुझ्याद्वारे आम्ही तुझ्याकडं मागावं. यासाठी प्रभू तो आमचं सहाय्य कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. शेवटी परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी उपासना संगीत यामधून गीत नंबर 234, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हे गीत आम्ही गाणार आहोत. आणि याचं पुढारी पण सिस्टर येरुषा मुकेश कांबळे आणि फॅमिली हे करीतील. तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या काना देई, हाके लागी त्याच्या काना देई, कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे, कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हाके लागी त्याच्या कान देई. अकलात मला उभा टाकूनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझी. अकलात मला उभा टाकूनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझी. दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हाके लागी त्याच्या कान देई. किती वर्ष गेली तुला पाहुनिया, अजूनी का माया गुंतलासी. किती वर्ष गेली तुला पाहुनिया, अजूनी का माया गुंतलासी. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हाके लागी त्याच्या कान देई. अतक भाराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते. अतक भाराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हाके लागी त्याच्या कान देई. तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी राहू नको. तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी राहू नको. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हाके लागी त्याच्या कान देई. अतक भाराने नरकी
शीला कसा सुटशील सांग माते पातक घराने नरकी जाशील कसा सुटशील सांग माते ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या हाकेला त्याच्या कान देई हाकेला त्याच्या कान देई तारावया तुझ आला तुझ्या दारी म्हणून माघारी राहू नको तारावया तुझ आला तुझ्या दारी म्हणून माघारी राहू नको ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या हाकेला त्याच्या कान देई हाकेला त्याच्या कान देई. यावेळेला प्रभूची प्रार्थना होईल आणि याचं पुढारीपण सिस्टर स्वाती दावीद वायदंडे अँड फॅमिली हे करीतील. तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ तुझे स्वर्गात तशी पृथ्वी तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि जसे आमच्या तसे आणि आम्हाला तर आम्हाला पासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गुरु ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता ज्या शांतीच्या राजाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आमचा प्रभू येशू याला मेलेल्यातून माघार आणले, तो देवबाप आपल्या दृष्टीने जे आवडते ते तुम्हामध्ये करो, त्याच्या नावाला युगानयुग गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण तुम्हाबरोबर व देवाच्या सर्व प्रिय लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सप्रीती शोभा सौंदर्य माझी जीवानी येशू पवित्र तू